आणि गुरुचं काम हेच आहे, तुमच्यामधल्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती अमाप वाढवणं, जेवढ्या शक्य आहे तेवढं वाढवणं हे त्याचं काम आहे. एकच शक्ती अशी आहे की जी अनंत वाढू शकते, ती म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान. बाकीच्याला मर्यादा आहे, पण हे देहबुद्धीला सोडून असल्यामुळे किती वाढवाल तुम्ही, त्याला प्रेम म्हणतात हे लोक. किती प्रेम वाढवाल वाढवाल, विश्वाला व्यापून उरेल एवढं ते. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्हाला इतकं उडता आलं पाहिजे, आपुलेने सुरवाडे. सुरवाडे म्हणजे मनाची इच्छा. आपल्या मनासारखं उडता आलं पाहिजे. किती उंच गेलं पाहिजे, सुखाचा पैसा जोडे, खूप सुख मिळेल इतक्या उंचीवरती गेलं पाहिजे. म्हणजे या विश्वाच्या ज्या खेची आहेत, दृश्याच्या खेची आहेत, मर्यादा आहेत, त्या सगळ्या सोडून पलीकडे गेलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंद राहायला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. मग तया उपमा माप का सुहावे, मज अव्यक्त अव्यक्त का मानावे, सिद्ध असता का निमावे साधन वय. असं सांगताय, सगळ्या गोष्टी मिळवायला पाहिजे. मला असं सांगा, आपल्या प्रपंचामध्ये आपण जे जे कर्म करतो ते न मिळालेली गोष्ट मिळवण्याकरता करतो. बरं का, नीतिशास्त्रामध्ये असं आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ युअर डीड्स. तुम्ही जे कर्म करता त्याचा हेतू काय आहे. जे मला पाहिजे आहे ते मिळवणं हे कर्माचा हेतू आहे. मिळालेलं आहे त्याकरता कर्म कोणी करीत नाही. जे मला पाहिजे आहे त्याकरता मी खटपट करतो. काय करावं, तत्वज्ञान मध्ये शिरतच चाल काय. संस्कृतामध्ये एक शब्द आहे, कृतकृत्य. मी कृतकृत्य झालो म्हणजे काय, जे करायला जरूर होतं करून मोकळा झालो. बघा शब्द कसा आहे तो. आणि इथे मग सांगते ना, कृतकृत्यश्च व्यवहारत, त्याला दर्शन घेतलं की संपलं. असं आहे. उपनिषदात एक मंत्र आहे, या ज्ञात्वा सर्वं विज्ञातम् भवति. मला एका विद्यार्थीने असा प्रश्न विचारला शंकराचार्यांचं तत्वज्ञान शिकवताना. अहो म्हणाले, याचा अर्थ असा आहे की जे जाणलं असताना सर्व जाणलं जातं, असं उपनिषदातले ऋषी सांगतात. ते म्हणले शंकराचार्यांना जॉमेट्री समजत होती का. कसा प्रश्न आहे बघा. अरे या पोट्ट्यांची बुद्धी काय चालेल याचा नेम नाही लगेच. त्या प्रोफेसरला नॉन प्लस करून टाकतात. मग त्याला असं सांगायचं, पुढच्या रविवारी सांगा. रविवारी नाही, पुढच्या तासाला सांगेल म्हणून. हो हुशार असतात ना. ते म्हणजे शंकराचार्यांना जॉमेट्री येत होती का. तर मी काय म्हटलं, बा खरं मला तिकडे उत्तर देता आलं नाही. म्हटलं बा आय थिंक मी विचार करीन ना, उद्या सांगेन तुला. पुढच्या एमएचा विद्यार्थी होता पटेल म्हणून, विल्सन कॉलेजचा फर्स्ट क्लास आलेला, BA ला. बघा हुशार मुलगा. पुढे सांगेन म्हणून काय सुचलं बघा. ही खरी कृपा असते. ज्ञानाची मर्यादा काय, आणखी अज्ञान राहिलं तर ज्ञानाची मर्यादा. Am I right? अज्ञान शिल्लक राहिलं तर ज्ञान पुढे ना. तुम्ही ज्ञान ज्ञान केव्हा म्हणता, जे अज्ञात आहे ते ज्ञानाकरता तुम्ही धडपड करता, म्हणून ज्ञानाची प्रगती. जर तुम्हाला असं काही मिळालं की ज्ञानाचा साठाच जो आहे, ज्ञानाचं मूळ जिथे आहे ते मिळाल्यानंतर आणखी काय ज्ञानाचं राहिलं. म्हणून त्याला म्हटलं मी की त्यांच्या मते आत्मा हा अशी वस्तू आहे की जी ज्ञान स्वरूपच आहे. त्याचं ज्ञान झालं की हा ज्ञान स्वरूप झाल्यामुळे अज्ञानाला जागाच उरत नाही. म्हणून यज्ञात्वा सर्व विज्ञातम भवति. बरोबर आहे म्हणाला. तसं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. ते काय म्हणायचे की अरे तुझ्यामध्ये अनुभवाची उंची एवढी आहे की ती आल्यानंतर बाकीच्या गोष्टीचा अनुभव क्षुद्र राहील, आणि तो म्हणजे आत्मा आहे. आत्मा मिळवायचा नाहीये, तो आहेच. त्याचं विस्मरण झालंय, तो हरवलाय. आहेच. त्याचं उत्तम उदाहरण वेदांत देतो. एका बाईच्या गळ्यामध्ये तिचा दागिना होता
आणि माझं दागिना हरवलं करा. आणि एका माणसाने त्याला आरसा दाखवला, अरे माझ्या गळ्यातच आहे. तसा तुझा आत्मा हा ज्ञानस्वरूप आत्मा, अनुभवाची श्रीमंती असणारा हा तुझ्यामध्येच आहे. फक्त तुला आरसा दाखवायचा आहे, त्याचं स्मरण करायचं आहे. नामस्मरणाचं मूळ हे आहे, जे हरवलेलं आहे ते माझ्यामध्येच आहे, ते घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सिद्ध असता का निमावे साधनवरी. अरे कशाला साधन, ते आहेच ना तुझ्या जवळ, मग साधन कशाला. तर स्मरणाचं विस्मरण झालेलं, विस्मरण नाहीसं करण्याकरता साधन आहे. स्मरण ठेवले की साधन करायची जरूरच नाही. म्हणून भक्तीच्या भाषेत सांगतो, परमात्मा माझ्या जवळ आहे हे ज्याला खरं वाटलं, निरूपणाची गोष्ट नाही, खरं वाटलं त्याला साधन संपलं. जसा तिन्ही अवस्थामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती मी आहेच. काय त्यांचं वर्णन आहे बघा. त्या गौडपादाचार्य म्हणले, गाढ झोप लागली, अरे हा मी गेला, मी नाहीये तिथे, पण जागा झाल्यावर म्हणतो सुखास्वापम, अत्यंत सुखानं मी निजलो होतो. अनुभवाशिवाय ही आठवण होणं शक्य नाही. म्हणजे त्या गाढ झोपेच्या अवस्थेत हा अनुभव घेणारा हजर असला पाहिजे. हा म्हणजे तिन्ही अवस्थामध्ये ते आहेत ही जाणीव झाली, संपलं, साधन संपलं, ते आहेतच. आणि याचं उत्तम उदाहरण मी पाहिलेलं आहे, कमालीचं. ते भाऊसाहेब होते ना, त्यांना शेवटी 92 वर्षाचं वय, त्यांना भ्रम झाला. भ्रम काय झाला, ते म्हणले अरे महाराज आले दुपारी 4चा सुमार, अरे महाराज आले, पाठ मांडा, आरतीची तयारी करा. म्हणले भाऊसाहेब 1939 साल. म्हणले भाऊसाहेब 1913 साली महाराजांनी देह ठेवला, आज 1939 साल आहे. अरे हो की म्हणाले, खरंय की म्हणाले. म्हणजे भ्रम झाला तरी त्यांच्या अस्तित्वाचा. आणि आपल्याला जागेपणचा उलटा भ्रम होतो, आणि ही आमची खुबी आहे नाही का. कसं आहे बघा. म्हणून त्यांचं किती बरोबर आहे की सिद्ध असता का निमावे साधनवरी. अरे कशाला साधन करताय, तो आहे प्रत्येक कृतीमध्ये, तो आहे. आणि तुम्ही पाहाल माणूस सगळं स्मरणात ठेवील, त्याचं अस्तित्व मात्र राहत नाही. त्याला उत्तम उपाय म्हणजे नामासारखा नाही. त्या नामात सुद्धा आम्ही त्याला विसरतो, ही आणखी खुबी आहे आमची. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, अहो नाही, एक विध वृत्ती नर आहे अंतरी. काय त्या पुरुषाचा अनुभव, अनुभवाची श्रीमंती तिथेच पाहून घ्यावी तुकारामामध्ये. म्हणून ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांची श्रीमंती यांनी ट्रान्सलेट केली, आपल्या जीवनामध्ये भाषांतरित केली. काय पुरुष होता, कोण सांगणार होतं. म्हणाले एक विधवृत्ती, एकाग्र एके ठिकाणी नर आहे अंतरी, स्मरणीच हरी विस्मृती आहे. अरे तुझं स्मरण करतोय आणि तुला विसरतो मी, काय असेल मला सांग. मग म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अरे तो सिद्ध असताना कशाला तुम्ही म्हणले भानगड करताय साधनाची. तो आहे परिहा बोलू आघवा. आता त्यांनी परिहार दिला. परिहा बोलू आघवा, जरी विचारिजे तसे पांडवा, तरी विशेषे या जीवा न चोचवेगा. हे जे मी बोललो आता, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे आता मी शब्दाचं जे घातलं ते सामान्य जीवाच्या विचाराला सहनच होत नाही म्हणाले. काय त्यांची अपेक्षा आहे. ज्ञानेश्वरी लिहिताना तुमच्यातला जो उत्तमात उत्तम अनुभव घेण्याची शक्ती आहे ती घ्या. एक क्षणभर थांबा, पुढचं हे, कारण पुढे त्याचं कारण सांगितलंय त्यांनी, की माझी जी योगमाया आहे भगवान म्हणतात तिने झाकलेलं आहे. बरं का, मी खरं आपल्याला असं विचारतो, अगदी आपलेपणाने विचारतो, आपण काळजी करायचं बंद करायचं ठरवलं, काळजी करायची नाही, आपल्याला शक्य होईल का. अरे मोठे अनुभव जाऊ द्या हो, पण काळजी करायची नाही. व्यवहार बरोबर सांभाळायचं बरं का, असं नाही, पण काळजी करायची नाही. समजा तुम्हाला मधुमेह झाला,
औषध पाणी करा, 10 डॉक्टरांना पहा. मुंबईत डॉक्टरला तोटा काय शिकता, खूप डॉक्टर पाहिले, पण काळजी करायची नाही तर आपल्या काय आड येईल. हे तुम्ही ठरवा. एकदम काही असं होणार नाहीये. तुकाराम बुवांची सामर्थ्याची कल्पना निराळी आहे. ते जेव्हा तयार झाले ना तेव्हा काय म्हणाले, गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टी पुढे. पाहता पाहता गाढवाला घोडे करू म्हणाले. तसं माणसाला संत करू असं त्याचा अर्थ आहे. पण आपले गुरु तुम्हाला आले सांगितलं, अरे सगळं मी करतो, माझ्यावर सोपवतो, मी करतो सगळं, काळजी सोडायला काय हरकत आहे, काय आड येत. बरं, काळजीचं कारण म्हणजे असं काही विलक्षण आहे. महाराज मी सांगितलं आपल्याला एकदा, एक अतिशय अंतरंगात ग्रस्त होते महाराज. पैशाची परिस्थिती बरी, सगळं चांगलं होतं. एक मुलगा, त्याला 2 मुलं, सगळं. म्हणजे बापूसाहेब तुम्हाला काळजी लागते का? लागते म्हणाले. सगळं अनुकूल हो, म्हणजे काय आता अनुकूल. बरं, बायको आधी मेली होती, म्हणजे बाबा काय मागे काय होईल ते काही नाही, काही नाही हो म्हणले. मी मेल्यावर हा पैसा कसा सांभाळील याची काळजी वाटते म्हणाले. आता याला काय करावं? काय याला की नाही इंग्लिश मध्ये रॅशनलायझेशन असं म्हणतात. माणसाच्या मनाची अशी स्थिती आहे, आपण चूक करायची आणि ती बरोबर कशी आहे सांगायची, समर्थन करायचं, त्याला रॅशनलायझेशन म्हणतात. बघा, तो काढतो नाही माझं बरोबरच आहे, बरोबर, म्हणजे चूक करून पुन्हा असं. हे काळजीच लफड आहे. आणि सत्पुरुषांना काळजीचा अतिशय वावड आहे, कारण भगवंताला विसरल्याशिवाय काळजी लागत नाही. म्हणून भगवंताचे विसरायचं जर लक्षण असेल तर काळजी लागणार. आपलं मग बोलणं झालं ना की अरे माझ्या जीवनात ज्ञानेश्वरी उतरली पाहिजे ना. सांगणारा कोण आहे? ज्याला खायला नाही, घर नाही, दार नाही, घालायला कपडे नाही, असा पुरुष सांगतोय, त्या अनुभवाच्या जोरावर सांगतोय. त्याला काय काय श्रीमंती नाही का? कसं आहे बघा. म्हणून एक ठरवावं काहीतरी, नाही बुवा काळजी करायची नाही, जगाची जाऊ द्या, माझी मी काळजी करणार नाही. बरं, मी का सांगतो तुम्हाला, पायरी पायरी नेतोय तुम्हाला. प्रपंचाचं जाऊ द्या, काय करावं, महागाई होतीये, आता आपल्या ते एफडी मध्ये पैसे आहेत, ते काय आता पुन्हा कटकटच आहे, पुन्हा कोण मिळवणार वगैरे. स्वतःची काळजी करायची नाही म्हणलं तर कोणचं वय तुमचं असं आहे की ज्या वेळेला तुम्हाला काळजी सोडता येईल. अगदी लहानपणापासून म्हातारपणापर्यंत. मी अतिशय विचारपूर्वक बोलतोय बरं तुमच्याशी, लक्षात ठेवा. आपण अगदी म्हातारा झालाय, काही राहिलेलं नाही. आता डॉक्टर्स म्हणते बुवा काय पुन्हा ठेव, केव्हाही हार्ट स्टॉप येईल तुमचं, बरं का, काळजी का, थांबे ना. हा, फार एवढं म्हणा की थांबताना फारसं दुखू नये, झोपेत गेले तर बरंच झालं शिच. अहो आता बोलत होते, गेले गेले तर गेले, संपलेशींची काय करू. जगात काय अडणार आहे मला सांगा, कोणा वाचून अडलंय सांगा की हो. मध्ये इलस्ट्रेटेड वीकली मध्ये काही लेख आले, हू आफ्टर नेहरू, नेहरू नंतर कोण चाललंय ना, कोणी का असे ना चाललंय ना. अरे परमात्मा गेला एवढा, त्याच्याशिवाय जर अडलं नाही तर तुमच्या आमच्या वाचून अरे. तुम्हाला ती गंमत सांगितली ना मी, माझा एक विद्यार्थी भेटला वांद्र्याचा, 2 खोल्याचं घर, ते चालू होतं. बाप बरेच दिवस आजारी होता, तो मेला. तो भेटल्यानंतर रडला जरा, म्हणलं सर वडील गेले आपले, आणि लगेच मला म्हणाला पण जागा रिकामी झाली सर. आता म्हणजे जर आपण आपल्याविषयी घरातली माणसं काय बोलतात हे ऐकायला आलो सूक्ष्म देहाने, ऐकवणार नाही, बरोबर. किंवा एखादी त्रास देणारी मुलगी असते, लग्न झालं, तिथे काहीतरी होई नका, आपल्या घरात नको. ते नवरा बायको डोकं फोडून कशीचे आणि ते पडतातच. कसं आहे बघा, काळजी खरंच. कोणचं वय असं की ज्या वेळेला काळजी नाही. अरे लहान मुलं, मी आमच्या या मुलीला पोचवायला जात असे शाळेमध्ये, त्या परीक्षा असत ना त्यांचा,
2 बायका एकमेकीशी जोरदार म्हणत होत्या, अहो तिला दरवेळेला 90 मार्क मिळायचे, यावेळेला 85 मार्क मिळाले. म्हणजे काय करावं म्हणाले, क्लासला घालावं का काय करावं, आमचं झालं तर. म्हणजे ते पहिली आणि दुसरीची परीक्षा काय, त्यात 85-90 मार्क काय, पण काळजी बघा कशी आहे. बरं, बाईला असं म्हणायची सोय नाही, आपण काय म्हणलं नाही, आपलं काय तिथे काय निरूपण करायचं होता नाही का तिथे. तुम्ही कशाला काळजी करता असं म्हणायची का सोय नाही का. काय चमत्कार आहे बघा, या काळजीला काही आहे का, आगा पिछा आहे का. महाराज काय म्हणाले, काळजी लागली की विटाळ झाला असं समजून स्नान करावं, इतकं परमार्थाच्या उलट आहे. नाही, काळजी सबळ कारण असेल तर हरकत नाही बरं का, पण काळजी ज्ञानेश्वर महाराजांचे त्या वरच्या अनुभवाच्या गोष्टी जाऊच द्या आणि हा अनुभव घ्यावा नाही का. नाही, अल्लाह मालिक आहे, जो होगा सो होगा. हे मुसलमान लोक म्हणे, त्यांची एक तऱ्हा अशी बरं का, घरात खायला दिलं नसायचं, बाहेर निघाले की मार अत्तर बित्तर लावून शेजारी घालून बाहेर निघणार आणि मग अल्लाह मालिक आहे, कल का देखा जाएगा, काय हरकत नाही असं राहिलंच जाय. हा नाही का, तसं करू नये बेछूटपणा. परंतु काळजी न करणाऱ्या माणसाला सद्गुरू डोक्यावर घेऊन लक्षात ठेवा की माझ्या भरोशावरती हा आहे, मला करायला पाहिजे. महाराजांचं वाक्य सांगून ठेवतो आपल्याला, आपण सगळेजण ध्यानात ठेवा, तुम्ही तुमची काळजी सोडली की मला तुमची काळजी लागते. अरे अरे करून तर पाहावं मी म्हणतोय, यात काय पैशाचा खर्च नाही, शेवटी खिसा पाकिट समालो एवढंच आहे की नाही. पैशाचा खर्च नको चिंचा, मग काय खर्च आहे की नाही, तुम्ही करा, तुम्हाला काय पाहिजे. मी महाराजांचं म्हणजे महाराजांचं म्हणत नाही, तुमचं गुरु परमात्मा म्हणा, अरे तू कर, तुला काय करायचंय ते, मी त्याला तोंड द्यायला तयार आहे नाही का. त्या मध्यमार्ग असा काढावा की माझ्या मनात आहे असं व्हावं, तरी तुम्ही करा ते योग्य आहे. पण माझी विजन, माझी दृष्टी मर्यादितच असणार, किती मला करणार, तुम्ही करा काय करायचं ते, तुमच्या इच्छेनं होऊ दे, मला जरी असं वाटते तरी. असं सोडायला काय रे, पण काळजी सोडली पाहिजे. तर हे सगळं मला वाचताना दहावं वाटलं, अरे तो पुरुष म्हणते त्या चिदाकाशामध्ये उडावं, इतकं उडावं की म्हणाले त्याच्या पुढे सुखाचा सागरच येईल. हे केव्हा आम्ही करणार, असं नाही का. आता आड काय येते सांगतात, का जे योगमाया पडळे हे जाहले आहाती आंधळे, म्हणून प्रकाशाचे नि देहबळे न देखती माते. मी संबंध चालवणार आहे, मी या विश्वाचा मालक आहे, हे म्हणणे त्यांना दिसत नाही. का आता आंधळे झालेले आहे, तर मायेचा पडदा आलेला आहे. जसं कॅटरॅक्ट झाला, मोतीबिंदू झाला म्हणजे डोळ्यावरती येऊन आंधळे पण येतं, तसं म्हणाले योग माया पडळे हे जाहती आंधळे, म्हणून त्या प्रकाशाचं त्यांना दर्शनच होत नाही, आंधळे पण येत आहे. पुढे म्हणाले की येरवी मी नसे ऐसे काय वस्तुजात असे, पाहे पा कवन जळे रसे रहित आहे. काय दृष्टांत आहे, पाणी आहे आणि पाणी पातळ नाही, रसमय नाही, म्हणजे पाणी कसलं ते. जसं पाणी रसमय असतं तसं हे विश्व मी भरलेलं आहे, मी जागाच नाही, मी असे काय वस्तुजात असे. म्हणजे या विश्वामध्ये जे जे काही घडत आहे ते माझ्या इच्छेने घडतंय, तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. तिथपर्यंत पोहोचलं की प्रश्नच गेला, मग काय राहिलंच नाही. पवन कवना ते न शिवेची, आकाश के न समायची, हे असो एक मीची विश्वी आहे. वारा जसा प्रत्येकाला स्पर्श करून जातो, आकाश जसं सर्वव्यापी आहे, तसे या संबंध विश्वामध्ये मी भरलेला आहे. मी जे आहे ते माझ्या जीवनात तो आहे, का नाही, माझ्या जीवनात सुद्धा आहे तो. आपल्याला एक सांगून ठेवतो, समजा आपल्या हातून एखादं कर्म न व्हावं असं झालं, नीतिशास्त्रा दृष्टीने सांग, त्याला दिलं हे झालं वा, पण आता तू आहेस. तर जेवढ्या विश्वाच्या अफाट व्यापारामध्ये त्याला त्याचं काहीच नाही, तो गिळूनच बसतो, शुद्ध करून टाकतो. ही त्याची खरी कमाल आहे. म्हणून सिनर हॅज ए फ्युचर, त्याला नाहीच मग काय. विलियम जेम्सने फार छान सांगितलं, हे युरोपियन मानसशास्त्र अमेरिकन, तो म्हणतो अशी जी माणसं असतात की दिलं तुला, माझ्या हात चुकलं, मी दिलं तुला, समजा पैशाचा अपव्यवहार झाला, दिलं तुला,
की त्याच्याशी पुढच्या जीवनामध्ये त्याच्याशी संबंध राहत नाही. देर इज नो रिलेशन विथ द सिन दॅट ही हॅज डन. हे खरी कमाल आहे. आपण ते शिकलं पाहिजे. किंवा चुकलं माझं ना, तुला दिलं, संपलं. या विश्वाच्या अघटित घटनेमध्ये माझ्या हातनं झालं का, उपायाचं काय ते, माझी जबाबदारी गेलीच मुळी. हे शिकलं पाहिजे. आता नाही, आता मी चांगलाच आहे. हो यस, आणि चांगला आहे म्हणूनच तुला म्हणतो मी आता की तू माझ्याकडे बघ. मग बरं का, येथे भूते जिया अतीतली ती मीच होऊन ठेली आणि वर्तत आहात जेतुली तीही मीची. हा लक्षात घेण्यासारखं आहे. आतापर्यंत जे प्राणी येऊन गेले, माणसं म्हणा तुम्ही, भूत शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलाय, ती आणि आता जी आहेत ती, ही सगळी माझ्यामुळे आहे. एक लक्षात ठेवा आपण, भूत म्हणजे अतीत जे आहे ना, ते अतीत कसं आहे, माझ्या हातात नव्हतंच. म्हणजे माझे आईबाप कोण असावे, भाऊ बहिणी कोण असावे, कोणत्या कुलामध्ये मी यावं, किंवा कोणत्या परिस्थितीत यावं, कोणत्या धर्मात यावं, माझ्या हातात नाही. या मानसशास्त्रामध्ये, सोशल सायकॉलॉजी, सामाजिक मानसशास्त्रामध्ये यालाच त्यांनी पिंजरा म्हटलेला आहे. की मी कुठे जन्माला यावं, लहान यावं का मोठं यावं, मुलगा म्हणून यावं का मुलगी म्हणून यावं, माझे शिक्षक कोण असावे, काहीही माझ्या हातात नाही. बरं, माझा देह सुद्धा जर माझ्या हातात नाही, जे अनुवंशिकता आली आहे त्याप्रमाणे मी असणार. बरं का, तेव्हा अतीत जाऊ द्या. पण जे समकालीन आहे ते तरी तुमच्या हातात आहे का? माझ्या समकालीन कोण असावं तुमच्या हातात आहे का? नाहीच माझ्या हातात. असं जर आहे तर मी सुखदुःख मानणं हे माझं वेगळेपण आहे. म्हणून ते म्हणाले की भविष्य माने जियेही तीही मज वेगळी नाही, हा बोलची येरवी काही होय ना जाय. मी हे सांगतोय म्हणाले, अतीत, वर्तमान आणि भविष्य हे सगळ्या विश्वाचा हा जो खटाटोप आहे हा ठरलेला आहे. हे यांचं की नाही, या तत्वज्ञानी लोकांचं हे गृहीत कृत्य आहे. इट्स ए फंडामेंटल असम्पशन. या विश्वाला हेतू आहे. या विश्वात घडणाऱ्या गोष्टी कायद्याने घडतात, नियमानं घडतात. त्यात माझा भाग जो आहे तोही ठरलेला आहे. तो किती का असते ना, तो आहे ठरलेल्या शंकाने. ते कर्म संपण्याकरता मी येतो, संपले की नाही सो चालता होतो. अर्जुनाला हेच सांगितलं. अरे तू काय म्हणतोयस, यांचा मृत्यू आलाच आहे, तू मारतोस विचार, मी मारिता हे मरते म्हणता असे. अरे हे चूक आहे. कारण हे संबंध जे विश्व आहे हे मी चालवतोय, म्हणजे परमात्मा, त्याच्यामध्ये तुझा हा सगळा खटाटोप चालू आहे. तर मग ते लक्षात ठेवण्याकरता तुझं कर्तव्य कमी आहे, लक्षात ठेव. आणि नाहीतरी आपण पाहतोच की मी करीन असं काय आहे मला सांगा. उद्या मी येईन. आता जगलं असतं किंवा ऍक्सिडेंट नाही झाला तर आपण पाहतो ना कशा काय गोष्टी होतात. म्हणून म्हणाले, दोराच्या सापासी ढोंबा वाडिया का गव्हाळा आईसी, संख्या न करवे कोणासी देवी भूताशी मिथ्यत्वे. या विश्वामध्ये जे जे दृश्य तुला दिसतंय ते दृश्य तुझ्या कल्पनेप्रमाणे तू अर्थ लावतोयस, इंटरप्रिटेशन. त्याचं उदाहरण ते वेदांतातले घेतलंय त्यांनी. दोरीवरती सापाचा भ्रम झाला, ते सुद्धा सोपं आहे हो. आचार्यांनी का दिला दृष्टांत? शंकराचार्यांनी. शंकराचार्य नंबूद्री होते केरळातले. केरळामध्ये साप आणि नारळ भयंकर. हा तुम्ही बघा, खोबऱ्याचे तेलाचे सगळे तिथले कारखाने असतात. कोणतं ते पॅराशूट नामकेन तमके नाही का तिकडचे असेल. अलीकडे कोकणात सुद्धा नारळ कमी झाले आता, तिकडे फार अजून आहे. खरंच आहे बरं का. आणि साप, साप म्हणजे इतके आधी ते दलदल आहे फार तिथे, त्याचे साप विषारी कमी पण साप फार. ते एका माणसाला, म्हणून त्यांनी हा दृष्टांत दिलेला आहे. किती सुंदर आहे बघा. त्यानं काय म्हणायचं आहे ते मी नंतर सांगतो आपल्याला. की अंधारी खोली आहे, संध्याकाळची वेळ, झुंझुन पडलेली आहे. तर माणूस आत गेला,
गेल्याबरोबर त्याला वाटला हा साप आहे. मुद्दा असा साप खरा का खोटा? खोटा म्हणावं तर घाबरला, खरा म्हणावा तर ती दोरी आहे. म्हणजे घाबरण्यापुरतं खरा आहेच तो. बरं घाबरला का? तर त्या दोरीवर याने आपल्या कल्पनेचा आरोप केला. सापाची जी कल्पना आहे त्या कल्पनेचा आरोप केला. म्हणजे कसं व्यवहारामध्ये की मी जो ऑफिसर झालो, गॅझेटेड ऑफिसर किंवा अलीकडे IAS ऑफिसर, माझ्यासारखं सुखी कोणी नाही. काय केलं की ऑफिसरशिप ही दोरी आहे आणि त्याच्यावरती सुखाची कल्पना मी केली. आपलं तसंच आहे, लग्न केले की मी सुखी होईन हे तेच आहे बरं का. आणखी लचंड मागे लागेल ते विसरतो आलेखाचा. बरं खरंच आहे बरं का. त्यातल्या प्रेम विवाहाचं तर विचारूच नका. हो, म्हणजे मानसशास्त्र असं सांगतं जोपर्यंत प्रेम विवाह झाला नाही तोपर्यंत एकमेक इतके चांगले वागतात, लग्न होऊ दे दुसऱ्या दिवशी मारामारी. अरे बरोबर आहे, आता ही जाणार कुठे, हा जाणार कुठे, अशी थोडी हक्काची जाणीव येते माणसाला. माझंही लग्न झालंय बरे. हा म्हणजे सांगताना ते पुस्तकातलं काही खोटं नाही, बरोबर आहे ते नाही का. त्यातलं तर आपलं काय आमचं काळ निरा, आम्हाला काही त्याचा अनुभव नाही. पण ते प्रेम विवाह पूर्वी प्रेम मध्ये हा दबून असतो, ती दबून असते बरं का. खरं बाहेर पडत नाही, एकमेकाचे कोपरे लागत नाहीत एकमेकाला. आणि मग झाल्यानंतर मग काय एकमेक शेअर होतात, मग असं होतं. ते सांगण्याचा हेतू काय आपल्याला की हा भ्रम जो आहे हा एकेरी नाहीये. किती भ्रम आहेत. 1 रुपया द्या 1 लाख रुपये मिळवा, लॉटरी. हा मिळतात कधी नाही, काही लोकांना मिळतात. त्यात सुद्धा भानगड आहे, किती लोकांना त्यातली द्यावी लागते. सरकार आधी टॅक्स पण खाऊन टाकते, आणखी बाकीचे येतात. बरं आले बा पैसे, पुढे काय त्याचा उपयोग आहे. किती भ्रम असतो बघा. किती 1 ना 2 हजार गोष्टी. अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या कल्पनेचं मी प्रक्षेपण करतो, त्याच्यावरती आरोप करतो. असं जर आहे तर मग प्रपंचामध्ये अनुभव येऊन काय येणार? भ्रमाचाच अनुभव येणार नाही. काय हमाम साबून लावा, अत्यंत कातडी मुलायम होते म्हणाले बा. अहो भ्रम नाही का. किती चोपडा तुम्ही काय कातडी नव्हती, पण किती पहा. आणि अलीकडे त्याचं शास्त्र झालंय. एक पेपर असतो मला वाटतं BCom ऍडव्हर्टायझिंग, बरोबर का. ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज असतात की चित्रपित्र का एक कपडा बिपडा नाही का, नवीन मॉडेल किती लागतात का, शेवटी जाहिराती आहे. हा सगळा भ्रम आहे आणि माणसाच्या भ्रमावरती त्याला जगवलेलं असं. रसेलचा एक हा निबंध आहे की बा इल्युजन्स थ्रू द एजेस म्हणून. म्हणजे या संबंध जगाच्या इतिहासात किती भ्रम येऊन गेल्याचा आहे. त्यापैकीच प्रपंचाचा भ्रम आहे. मुलगा झाला तर मी सुखी होईल, मुली झाल्या तर काय बा मुली. अरे मुली माणसंच आहेत ना. नाही नाही मला मुलगा पाहिजे. मग तो की नाही त्रास देणारा भेटला तरी बरं, कारण पुत्र नाही तर गती नाही ना. अशी आहे ती अशी गती दुर्गती होते मग ती माणसाची. सांगण्याचा हेतू एवढा की त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे मी सगळं सांगतो आहे हे तुझ्या भ्रमाचं आहे. त्या भ्रमातून बाहेर पडल्याशिवाय तुला खरं विश्वाचं ज्ञान होणार नाही, तो अनुभव घेता येणार नाही. तर पुढच्या रविवारी तो पुढचा विषय सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय.